सर्वांना नमस्कार. PMG एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 8 ऑगस्टचे दिनविशेष, त्यातील महत्त्वाच्या घटना, जन्म आणि मृत्यू यांची माहिती पाहणार आहोत. तर प्रथमतः 8 ऑगस्टला भारत छोडो चळवळीची सुरुवात झाली. 8 ऑगस्ट हा राष्ट्रीय आनंद दिन म्हणून साजरा केला जातो. आता आपण 8 ऑगस्टला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहणार आहोत. 1509 कृष्णदेवराय हे विजयनगरचे सम्राट बनले. 1942 क्रांती दिन, भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याच्या क्रांतीचे पर्व मुंबई येथून सुरू झाले. 1942 चले जावचा नारा दिल्यानंतर महात्मा गांधींना अटक करण्यात आली. 1848 स्वराज्याची पहिली लढाई, पुणे सातारा मार्गावरील खळद बैलसरच्या लढाईत आदिलशहाचा सरदार फत्तेखानाच्या फौजेचा शिवाजी राजांनी सपशेल पराभव केला. 1908 विल्यम राईट यांनी पहिले उड्डाण केलं. 1942 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर ऑगस्ट क्रांती मैदान झालेल्या अधिवेशनात चले जावचा ठराव मंजूर केला. या प्रसंगी महात्मा गांधींनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिला. 1963 इंग्लंडमध्ये 15 जणांच्या टोळीने रेल्वेवर दरोडा टाकून 26 लाख पाऊंड पळवले. 1967 इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर व थायलंड यांनी असिनची स्थापना केली. 1994 पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे फक्त महिलांसाठीच असलेले देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय सुरू केले. 1998 संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या DRDO 7 प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या झाल्या. 2000 महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार पुण्याचे वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांना जाहीर. 2008 चीनमधील बीजिंग येथे 29व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. 1967 आसियानची स्थापना. 1991 वॉर्सा रेडिओ मास्ट, एका वेळी बांधलेले सर्वात उंच बांधकाम कोसळले. 1990 आखाती युद्ध, इराकने कुवेतवर कब्जा केला. यामुळे लवकरच आखाती युद्ध सुरू होणार होते. 1989 स्पेस शटल प्रोग्राम, STS-28 मिशन, स्पेस शटल कोलंबिया 5 दिवसांच्या गुप्त लष्करी मोहिमेवर निघाले. 1946 कॉन्व्हेयर B-36चे पहिले उड्डाण, जगातील पहिले आण्विक शस्त्रे वितरण करणारे विमान, तसेच लष्करी विमानांमध्ये सर्वात लांब पंख असलेल्या विमानाचे उड्डाण. 1929 ग्राफ झेपेलिन या जर्मन एअरशिपने पहिले उड्डाण सुरू केले. 1908 राईट ब्रदर्सचे पहिले सार्वजनिक उड्डाण, विल्बर राईट यांनी फ्रान्समधील ले मॅन्स येथील रेसकोर्सवर पहिले उड्डाण केले. 1876 थॉमस एडिसन यांना मायमोग्राफसाठी पेटंट मिळाले. 1709 बार्टोलोमेऊ डी गुस्मो यांनी गरम हवेच्या शक्तीचे प्रात्यक्षिक पोर्तुगाल येथे दाखवले. 1648 मराठा साम्राज्य, खळद बैसलच्या लढाई, फत्तेखानाच्या फौजेचा शिवाजी राजांनी पराभव केला. आता आपण 8 ऑगस्टला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया. 1078 जपानी सम्राट हिरोकावा यांचा जन्म. 1889 अल्कोहोलिक्स अनॉनिमसचे सहसंस्थापक डॉक्टर बॉम स्मिथ यांचा जन्म. 1902 नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ पॉल डायरॅक यांचा जन्म. 1912 जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी बंगळुरू वेंकट तथा B.V. रमन यांचा जन्म. 1925 शास्त्र व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू पद्मश्री डॉक्टर V.G. भिडे यांचा जन्म. 1926 साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक, सचिव आणि बालभारतीचे संपादक शंकर पाटील यांचा जन्म. 1932 अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संवाद लेखक दादा कोंडके यांचा जन्म. 1934 भारतीय अभिनेता, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक शरद पुजारी यांचा जन्म. आता आपण 8 ऑगस्टला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया. 1827 ब्रिटनचे पंतप्रधान जॉर्ज कॅनिंग यांचे निधन. 1897 जर्मन रसायनशास्त्रज्ञ व्हिक्टर मेयर यांचे निधन. 1998 लेखिका व कादंबरीकार डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांचे निधन. 1999 चित्रपट निर्माते व दिग्दर्शक गजानन नरहर सरपोतदार यांचे निधन. 1869 फ्रँकिश देशाचा राजा लोथेर II यांचे निधन. 2022 भारतीय अमेरिकन पत्रकार आणि न्यूज अँकर उमा पेम्माराजू यांचे निधन. 2005 जॉन्सन पब्लिशिंग कंपनीचे संस्थापक जॉन एच जॉन्सन यांचे निधन.
1996 इंग्रजी भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार नोबेल फ्रान्सिस मॉट यांचे निधन. 1980 कॅनेडियन जनरल व्हिक्टोरिया क्रॉस पॉल ट्रिकेट यांचे निधन. 1950 ऑस्ट्रेलियन उद्योगपती एअर इंडियाचे संस्थापक फर्गस मॅकमास्टर यांचे निधन. 1948 अमेरिकन ॲडमिरल मेडल ऑफ ऑनर विजेते क्लॉड ॲन्स्टन जोन्स यांचे निधन. 1873 ब्रिटिश शास्त्रज्ञ, पहिले कार्यरत इलेक्ट्रिक टेलिग्राम बनवणारे अभियंते फ्रान्सिस रोनाल्ड्स यांचे निधन. तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 8 ऑगस्टचे दिन विशेष पाहिले आहे. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत थँक्यू.